कोणत्याही एका पॉइंट मधून जर टँजंट काढली तर इज परपेंडिक्युलर, ती परपेंडिक्युलर असते टू द रेडियस. तर ती टँजंट रेडियसला परपेंडिक्युलर असते, पण कोणत्या रेडियसला? ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जी रेडियस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली आहे त्या रेडियसला ती टँजंट परपेंडिक्युलर असते. ओके, हा जो आहे ना सर्कल आणि लाईन एल यांच्यामध्ये पी पॉइंट कॉमन आहे म्हणून त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि ही जी लाईन आहे त्याला आपण टँजंट म्हणतो. अशा प्रकारे टँजंट थेरम मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ही टँजंट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जी रेडियस काढली त्या रेडियसला ती परपेंडिक्युलर असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपण गिवन घेऊया. गिवन पॉइंट O इज द सेंटर ऑफ सर्कल आणि लाईन L is tangent to the circle at point P. पॉइंट P मधून सर्कलला आपण टँजंट कोणती काढली तर लाईन L. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? तर प्रूव्ह करायचं आहे ही टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस कसे असतात? परपेंडिक्युलर टू ईच अदर. लाईन L म्हणजे टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस OP म्हणजे जी रेडियस आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली आहे. तर टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन मध्ये असं अजून करूया आपण की OP ही लाईन L ला परपेंडिक्युलर नाही. आता इथे पहा, ही लाईन L आहे आणि ही OP आहे. असं आपण समजायचं की OP लाईन L ला परपेंडिक्युलर नाही म्हटल्यावर आपल्याला थोडी OP तिरकी काढावी लागेल. ओके, लेट अस अज्यूम, समजा लाईन L is not perpendicular to seg OP. मग काय समजायचं? असं समजूया की OQ ही लाईन L ला परपेंडिक्युलर आहे असं समजूया. सेग OQ परपेंडिक्युलर टू लाईन L. त्यासाठी आपल्याला Q पॉइंट लाईन L वर घ्यावा लागेल म्हणून लिहूया लेट पॉइंट Q ऑन लाईन lie on line L. ओके, आता लक्षात घ्या P आणि Q हे डिफरंट पॉइंट्स आहेत, सेम पॉइंट नाही. P and Q आर डिफरंट पॉइंट्स. त्यानंतर आपण लाईन L वर R पॉइंट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घ्यायचं आहे की RQP कोलिनियर असतील आणि RQ डिस्टन्स आणि QP डिस्टन्स इक्वल असेल. टेक पॉइंट R such that RQP are collinear and RQ distance equal distance QP. नंतर आपण काय करूया की OR जॉईन करूया. इथे लिहायचं ड्रॉ सेग OR. अशा प्रकारे आपण गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन पाहिले टँजंट थेरमचं. आपण टँजंट थेरमचं प्रूफ पाहूया. कन्स्ट्रक्शनमुळे आपल्याला हे जे दोन ट्रायंगल मिळाले OQR आणि OQP, हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवूया. इन ट्रायंगल OQR अँड ट्रायंगल OQP, ह्या दोन ट्रायंगलमध्ये OQ ही कॉमन साइड आहे. सेग OQ कॉन्ग्रुएंट सेग OQ, त्याचं कारण आहे कॉमन साइड. OQR 90 डिग्री आहे, OQP 90 डिग्री आहे असं आपण कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवलेलं आहे. OQR कॉन्ग्रुएंट अँगल OQP, ईच अँगल इज 90 डिग्री. हा प्रत्येक अँगल आपण 90 डिग्री दाखवलाय कन्स्ट्रक्शन मध्ये.
कारण आपण ओ क्यू परपेंडिक्युलर म्हटले लाईन वर, त्यामुळे 90 डिग्रीचे अँगल झाले. शिवाय कन्स्ट्रक्शन मध्ये आपण आर क्यू आणि क्यू पी डिस्टन्स इक्वल दाखवलं. सेक आर क्यू कॉन्ग्रंट सेक क्यू पी हे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण इक्वल दाखवलेलं आहे. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेले आहेत. ट्रायंगल ओ क्यू आर कॉन्ग्रंट ट्रायंगल ओ क्यू पी. टेस्ट कोणती आहे? तर साइड अँगल साइड टेस्टनुसार दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण कॉन्ग्रंट असतात. म्हणजे ओ आर आणि ओ पी ह्या साइड कॉन्ग्रंट असणार. सेक ओ आर कॉन्ग्रंट सेक ओ पी याचं कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता ओ पी आणि ओ आर कॉन्ग्रंट आहे, पण त्यापैकी ओ पी ही रेडियस आहे, त्यामुळे ओ आर सुद्धा काय असणार आहे? रेडियस आहे. सेक ओ पी इज रेडियस. आपण रेडियस सांगितले गिवन मध्ये, याचा अर्थ ओ आर आणि ओ पी कॉन्ग्रंट आहे, तर ओ पी जर रेडियस आहे तर सेक ओ आर सुद्धा रेडियस असणार. बरोबर. आपण गिवन मध्ये सांगितले की पॉइंट ओ इज सेंटर ऑफ सर्कल. रेडियसचा एक पॉइंट हा सेंटर असतो आणि दुसरा पॉइंट सर्कलवर असतो, त्यामुळे ओपी जर रेडियस आहे तर पी पॉइंट सर्कलवर असणार आणि ओ आर रेडियस आहे तर आर पॉइंट सुद्धा सर्कलवर असणार. याचा अर्थ की पॉइंट पी अँड आर लाय ऑन सर्कल हे दोन्ही सर्कलवर पॉइंट आहेत. पण या ठिकाणी तर आपल्याला हे दोन्ही पॉइंट लाइन एल वर दिसत आहेत, बट पॉइंट्स P and R lie on line L. याचा अर्थ काय झाला? लाइन L म्हणजे टँजंट आहे. याचा अर्थ झाला की जे टँजंटवर पॉइंट आहे तेच सर्कलवर पॉइंट आहे. म्हणजे टँजंट आणि सर्कल यांच्यामध्ये कॉमन पॉइंट किती आहेत? दोन. आणि ते कोणते? P आणि R. Therefore we can say line L is tangent. line L ही टँजंट आहे आणि which has points P and R in common with circle. परंतु टँजंटची डेफिनेशन सांगते की सर्कल आणि टँजंट याच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन असतो. सर्कल आणि टँजंट याच्यात एकच पॉइंट कॉमन असतो. पण इथं जे आपण लिहिलेले आहे की P आणि R हे दोन पॉइंट सर्कलवर पण आहेत आणि P आणि R हे दोन्ही पॉइंट टँजंटवर पण आहेत. याचा अर्थ सर्कल आणि टँजंट यांच्यामध्ये दोन पॉइंट कॉमन आहेत. याचा अर्थ ही जी स्टेटमेंट आहे हे आपली डेफिनेशन जी टँजंट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करतं. दिस contradicts the definition of tangent. कारण टँजंटची डेफिनेशन काही वेगळंच म्हणते आणि इथं आपलं स्टेटमेंट वेगळंच आलेलं आहे. त्यामुळं हे स्टेटमेंट वेगळं आहे टँजंटच्या डेफिनेशन पेक्षा आणि म्हणून आपण म्हणू शकतो की आज आपण जे अज्युम केलेलं आहे की ओ क्यू परपेंडिक्युलर लाईन एल आहे हे अज्युम्शन आपलं फॉल आहे. अज्युम्शन इज फॉल्स. आपण जे अज्युम्शन केले ते फॉल्स झालेले आहे. याचा अर्थ ओ क्यू ही लाईन एल ला परपेंडिक्युलर नाही, ओ पी हीच लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे. therefore we can say line L perpendicular radius OP. यातून असं प्रूव्ह झालेलं आहे की टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेले रेडियस म्हणजे OP हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम स्टेटमेंट आहे a line perpendicular to radius at its point on the circle is tangent to the circle. सर्कलला एका पॉइंट मधून ही लाईन काढलेली आहे लाईन एल आणि त्याच पॉइंट मधून जर आपण रेडियस काढली तर ती रेडियस आणि लाईन एल जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर ती लाईन एल ही त्या सर्कलची टँजंट असते. कुठून आलं? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम स्टेटमेंट आहे a line perpendicular to radius
at its point on the circle is tangent to the circle. सर्कलवरच्या एका पॉइंट मधून आपण ही लाईन काढलेली आहे आणि त्याच पॉइंट मधून जर रेडियस काढली तर ती रेडियस आणि लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर ती लाईन ही त्या सर्कलची टँजंट असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम मध्ये. त्यासाठी आपण गिवन लिहूया. गिवन आहे पॉइंट O is the center of circle, sec OP is radius, sec OP is radius आणि लाइन L ही या sec OP ला म्हणजे रेडियसला परपेंडिक्युलर आहे. लाइन L परपेंडिक्युलर टू रेडियस OP. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जी लाइन रेडियसला परपेंडिक्युलर आहे ती लाइन टँजंट आहे सर्कलची. लाइन L is tangent to the circle at point P. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन आपल्याला एक क्यू पॉइंट घ्यावा लागेल लाइन L वर. टेक पॉइंट Q ऑन लाइन L. असा घ्यायचा की Q आणि P हे डिफरंट पॉइंट्स असतील. पॉइंट्स P and Q are different points. आता आपल्याला OQ जॉइन करायचा आहे. ड्रॉ सेक OQ. आता आपण प्रूफ लिहूया. प्रूफ मध्ये पहा हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे कन्स्ट्रक्शन मध्ये हा ट्रायंगल ज्याच्यामध्ये OPQ 90 डिग्री आहे त्यामुळे हा राइट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इन ट्रायंगल OPQ अँगल OPQ इज इक्वल टू 90 डिग्री. ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असतो तो राइट अँगल ट्रायंगल असतो. त्यामुळे इन राइट अँगल ट्रायंगल हा जो राइट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे त्या राइट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस द साइड अपोजिट टू 90 डिग्री इट इज कॉल्ड हायपोटेन्यूस. ही जी हायपोटेन्यूस आहे ती हायपोटेन्यूस नेहमी लार्जेस्ट साइड असते. हायपोटेन्यूस इज लार्जेस्ट साइड. सर्वात मोठी बाजू असते त्या ट्रायंगलची हायपोटेन्यूस म्हणजे याचा अर्थ OQ जर हायपोटेन्यूस आहे या ट्रायंगलची तर ती OP पेक्षा ग्रेटर असणार. OP पेक्षा आणि QP पेक्षा सुद्धा. तर OQ ही ग्रेटर आहे कोणापेक्षा तर OP पेक्षा. पण OP तर सर्कलची रेडियस आहे असं आपण कशामध्ये लिहिलंय गिवन मध्ये. OP ही रेडियस आहे म्हणजे OQ हा रेडियस पेक्षा ग्रेटर आहे आणि OQ जर ग्रेटर असेल रेडियस पेक्षा रेडियसचा एक पॉइंट सेंटर असतो आणि दुसरा पॉइंट सर्कलवर असतो आणि OQ जर रेडियस पेक्षा ग्रेटर असेल तर याचा अर्थ O सेंटर आहे पण Q पॉइंट हा सर्कलवर नाही. म्हणून आपण म्हणू शकतो पॉइंट Q doesn't lie on the circle. पॉइंट Q हा सर्कलवर नाहीये असं आपण प्रत्येक पॉइंटच्या बाबतीत म्हणू शकतो जो पॉइंट P पेक्षा वेगळा आहे. इथं पॉइंट असेल इथं पॉइंट असेल इथे कुठेही पॉइंट असेल लाइन L वर तर त्या प्रत्येक पॉइंटसाठी ही लाइन करेक्ट आहे की त्यातला प्रत्येक पॉइंट P पेक्षा दुसरा कोणताही पॉइंट आपण दाखवला लाइन L वर तर तो त्या सर्कलवर नसणार. दिस इज ट्रू फॉर ऑल द पॉइंट्स ऑन लाइन L. लाइन L वरच्या कोणत्याही पॉइंटसाठी हे स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे. अदर दॅन P सोडून कुठल्याही पॉइंटसाठी हे स्टेटमेंट करेक्ट आहे की त्यातला कुठलाही पॉइंट लाइन L वरचा P सोडून हा सर्कलवर नसणार आणि सर्कलवर नसणार याचा अर्थ इथं सर्कल आणि लाइन L यांच्यामध्ये फक्त एकच पॉइंट कॉमन आहे कोणता P.
याचा अर्थ सर्कल अँड लाईन एल हॅज ओनली वन पॉइंट P इन कॉमन, दोन्हीमध्ये एकच पॉइंट कॉमन आहे. आणि टँजंटची डेफिनेशन काय म्हणते की सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन असेल तर त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो आणि त्या लाईनला आपण टँजंट म्हणतो. याचा अर्थ लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. लाईन एल ही सर्कलची टँजंट आहे. कोणत्या पॉइंट मधून काढलेली तर ॲट पॉइंट पी. अशा प्रकारे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम मध्ये आपण प्रूव्ह केलं की एक लाईन जी सर्कलवरच्या एका पॉइंट मधून काढली असेल आणि त्याच पॉइंट मधून रेडियस काढलेली आहे, ती रेडियस आणि ती लाईन जर परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर ती लाईन ही त्या सर्कलची टँजंट असते. टँजंट सेगमेंट थेरम स्टेटमेंट आहे टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल आर कॉन्ग्रुएंट. सर्कलला एका एक्सटर्नल पॉइंट मधून जर आपण टँजंट सेगमेंट काढल्या तर त्या इक्वल इन लेंथ म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात. हे या टँजंट सेगमेंट थेरम मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण पहिला जर गिवन लिहूया. गिवन म्हणजे जे फिगर मध्ये आपल्याला दिसते पहा. काय दिसते तर पॉइंट ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. PQ आणि PR ह्या टँजंट सेगमेंट आहेत जे आपण ड्रॉन केलेले आहेत एक्सटर्नल पॉइंट P मधून. सेगमेंट PQ and segment PR are tangent segments drawn from external point P. प्रूव्ह काय करायचं आपल्याला एक्सटर्नल पॉइंट मधून सर्कलला ज्या टँजंट सेगमेंट काढलेल्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सेक PQ आणि सेक PR ह्या दोन टँजंट सेगमेंट आपण एक्सटर्नल पॉइंट P मधून काढलेले आहेत आणि ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन आहे OQ ड्रॉ करायचा आहे, OR ड्रॉ करायचा आहे, OP ड्रॉ करायचा आहे. म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला मिळणार आहेत. ड्रॉ सेक OQ, सेक OR and सेक OP. आता आपण प्रूफ लिहायला सुरुवात करूया. हे जे दोन ट्रायंगल आपल्याला मिळालेले आहेत किंवा तयार झालेले आहेत कन्स्ट्रक्शनमुळे, हे दोन ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट होतील. त्यामुळे हे दोन ट्रायंगल आपल्याला टेस्टने कोणत्या तरी कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. वरचा ट्रायंगल आहे OQP आणि खालचा ट्रायंगल आहे ORP. हा दोन्ही ट्रायंगल मध्ये Q 90 डिग्री आहे, OR R 90 डिग्री आहे. त्याचं कारण आहे टँजंट थेरम. कारण टँजंट थेरम काय म्हणतो की टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. त्यामुळे Q 90 डिग्री आहे, R 90 डिग्री आहे. अँगल OQP कॉन्ग्रुएंट अँगल ORP हे दोन अँगल 90 डिग्रीचे आहेत. आणि ते का आहेत कारण टँजंट थेरमनुसार. ओके, 90 ची अपोजिट साइड असते त्याला हायपोटेन्यूस म्हणतात आणि जी हायपोटेन्यूस आहे दोन्ही ट्रायंगलची ती कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगलची, त्यामुळे ती एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. हायपोटेन्यूस OP कॉन्ग्रुएंट हायपोटेन्यूस OP कारण ती कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगलची. आता OQ ला OR कॉन्ग्रुएंट आहे कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल. सेक OQ कॉन्ग्रुएंट सेक OR रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलचा रेडियस असल्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट आहेत. अशा प्रकारे ह्या 90 च्या समोरची बाजू म्हणजे हायपोटेन्यूसला हायपोटेन्यूस कॉन्ग्रुएंट आहे आणि ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रुएंट आहे.
त्यामुळे हे दोन ट्रायंगल हायपोटेन्युअस साइड टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत. दॅट्स वाय ट्रायंगल OQP कॉन्ग्रंट ट्रायंगल ORP हायपोटेन्युअस साइड टेस्ट. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण कॉन्ग्रंट असणार, म्हणजे PQ आणि PR. सेक PQ कॉन्ग्रंट सेक PR. त्याचं कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके, अशा प्रकारे आपण एक्सटर्नल पॉइंट मधून, सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून ज्या टँजंट सेगमेंट काढलेले आहेत PQ आणि PR ते आपण या थेरम मध्ये कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत.